समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण पुढे या. माननीय प्रदीप अप्पा आणि त्यांचे सगळे सहकारी, माननीय प्रताप नाना त्यांचे सगळे सहकारी, माननीय प्रताप नाना सन्माननीय सरचिटणीस प्रताप नाना पाटील. हॅलो. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि बॉडी बिल्डर असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष माननीय संजयजी कोळी यांचे आपण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि पुरुष कडगाव देखणं आयोजन देखणं संयोजन अनेक वर्ष सांगली जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या निवास भाऊ मी विनंती करतो दीप प्रज्वलन करण्यात. Thank you. Pose number 3, side chest, any calf muscle, start. Thank you. And pose number 7. Thank you. Thank you. Pose number 3. Thank you. Pose number 4. Back double bicep, hamstring calf muscle. Start. Thank you. 6 side tricep in. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.
स्प्रेड 77 आपण पुढे येऊ नका फ्रंट लॅग स्प्रेड Jazz in the mix. Thank you. Pole number 3. Strike. Thank you. Thank you. Pole number stop, music stop. Thank you, thank you. Thank you. Thank you. Pole number 2. Thank you. आतील फक्त टाळ्या म्युझिक जरा थोडंसं कॉपी करा. फ्रंट डबल बायसेप स्टार्ट लेग्स बायसेप सिमेट्री व्ही शेप जरा अंतर ठेवा दोघांमध्ये अंतर ठेवा कुणालाही डिस्टर्ब करू नका. थँक्यू थँक्यू. त्या रे त्यांना काय द्या. थँक्यू. बॅक लॅट स्प्रेड. Thank you. And pose number 7, abdominal with thigh muscle. Relax, relax. Solapur and Sangali fight. Legs, abdomen, symmetry. Thank you. मान लागे
वाजवेल तिकडं. आरामात राकेश, रिलॅक्स रिलॅक्स. खूप पोजिंग झालेला आहे आणि संपन्न झालेला आहे. पुढे आणखी स्पर्धा आहेत. थँक्यू. थँक्यू थँक्यू. रिलॅक्स रिलॅक्स. थोडंसं अंतर रखिए सभी बॉडी. रिलॅक्स. रिलॅक्स. समारोह होगा. उसके साथ साथ पहला जो ग्रुप है अंडर 55 kg का शुरुआत होगा. यशवंत श्री 2026 के लिए सांगली, कोल्हापुर, सातारा. पोस्ट नंबर 4 बैक डबल बाइसेप विद्वान का थोडस त्यांना त्या सर्व मान्यवरांना पुढेपर्यंत येऊ द्या. काम करण्याची एक संधी आम्ही संधी उपलब्ध होते. प्रदीप बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली मी हार्दिक स्वागत करीत आहे. न भूतो न भविष्यतो अशा भव्य दिव्य स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये प्रदीप संपन्न केले जात आहेत. माननीय दीपकजी माने, माननीय विवेकजी या सत्काराच्या माध्यमातून टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत व्हावं. सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर आणि स्वागत होतं या निमित्त. ओके समोर. ठिकाणी प्रदीप दादांच्या माध्यमातून होत आहे. खरं तर अंकल बुक मध्ये हा नवीनच प्रयोग आहे. कारण खूप मुलं जिम मध्ये तासोतास घाम गाळत असतात, परंतु त्यांचा कुठेतरी गौरव झाला पाहिजे, त्यांनी घेतलेल्या कष्टाचं कुठेतरी चीज झालं पाहिजे आणि त्यांना देखील थोडासा पुरस्कार मिळाला पाहिजे. या भावनेतून या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आयोजक, सर्व स्पर्धक, अंकल कपचे सर्व ग्रामस्थ, या सर्वांना मी शुभेच्छा देतो.
सर्व स्पर्धकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं या ठिकाणी गुणप्रदर्शन दाखवावं. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जे 5 जिल्ह्यांची आहे ती स्पर्धा दिल्याबद्दल मी माननीय आप्पासाहेबांचा मनापासून आभारी आहे. आणि आज जास्त वेळ न बोलता मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेला खूप उशीर होतोय, अजून आपल्याला 7-8 गट बघायचे आहेत. तेव्हा मी आमच्या सर्व पश्चिम विभागीय संघटनांच्याकडून मी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवरांचा मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः आपण आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल आपणचंही मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू. नंबर 29 उर्वरित खेळाडूंनी आपण आज जायला हरकत नाही. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. खेळाडूंनी पाठीमागे ठिकाणी स्वागत करतो. अंकलकोप हे गाव शेती क्षेत्रामध्ये फार अग्रेसर राहिलेलं आहे. कृष्णा काठावरचं हे गाव देशातलं सामुदायिक ठिबक सिंचन यंत्रणा बसवलेलं हे पहिलं गाव आहे. या गावातून ठिबक सिंचन यंत्रणा पूर्वी वैयक्तिक शेतकरी बसवायचे, पण सामुदायिक पद्धतीने या गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे ठिबक सिंचन यंत्रणा उभा केली होती. दुसरी एक गावाची ह्या खास वैशिष्ट्य म्हणजे आशिया खंडात मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण पीक संरक्षण सोसायटी किंवा पीक संरक्षण समिती यासारखा वेगळा उपक्रम म्हणजे पिकावरती कीडनाशक आणि औषधं जे काही फवारणी असेल त्याची संरक्षण करणारी एक समिती किंवा संस्था या गावामध्ये आहे. हे विशेष बाब आहे. मला वाटतं आशिया खंडामध्ये असं कुठं असेल असं मला वाटत नाही. ही एकमेव संस्था असावी. त्याचबरोबर स्वर्गीय R.R. पाटील साहेबांनी ज्यावेळी आबांनी ग्रामस्वच्छता अभियान आणलं, म्हणजे आज देशामध्ये मोदी साहेबांनी फार या अभियानावरती भर दिलेला आहे, पण ते अभियान जेव्हा महाराष्ट्रात सुरुवातीला आबांनी सुरू केलं तर त्या अभियानामध्ये अंकलकोप हे गाव राज्यामध्ये पहिलं आलं होतं. म्हणजे या गावाला पहिल्यापासून सामुदायिक विधायक कामामध्ये ह्या गावाने खूप चांगला ठसा उमटवलेला आहे. या देशाचे घटनाकार आणि ज्यांच्याविषयी आपल्याला फार आदर आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या गावातल्या 4 महान व्यक्तींनी बाबासाहेब गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या अस्थी या गावात आणल्या आणि या गावात आपल्या सभागृहाच्या बाजूलाच त्यांचं आत्ता म्हणजे तिथं एक त्यांचं अस्थी स्मारक आहे. म्हणजे या गावासाठी ही फार प्रेरणादायी म्हणावं लागेल की बाबासाहेबांचं अस्थी स्मारक असणारं हे असं महाराष्ट्रातलं एकमेवच गाव असेल. त्याचबरोबर क्रांतिशील नाना पाटलांचं वास्तव्य पदस्पर्श या गावाला झालेलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक या गावामधून होऊन गेलेले आहेत. ऊस, हळद, केळी या पिकामध्ये कुक्कुटपालन असेल या येस. थँक्यू. थँक्यू. स्टेजच्या मध्यभागी यायचा आहे. खेळाडू थँक्यू. स्टेजवरती यायचा. थँक्यू. थँक्यू. खाली बस ना.
this. Pull number 1, front double bicep with thigh muscle. Start. Rick. Thank you. Thank you. बांधवांचा सन्मान या निमित्तानं केला जातो. सत्कार म्हणजे फक्त सत्कार नव्हे, तुमच्याकडून झाले का कार्यक्षेत्राचे अध्यक्ष होते. आज तुमच्या आशीर्वादानं तुमच्या प्रेमानं मी महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस आहे. अप्पा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. खरं तर अप्पा एक कामाचा माणूस आहे. पळूस तालुक्यामध्ये एवढी त्यांनी आरोग्य शिबिर भरवली, एवढे त्यांनी शेतकरी मेळावे घेतले, महिलांचे मेळावे घेतले. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी 3 महिन्यापूर्वी यशवंत कृषी पशुसंवर्धन जो कार्यक्रम घेतला. असा हा काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आमचं ब्रीदवाक्यच आहे, आमच्याकडे फक्त कामाची माणसं असतात. आम्ही अगोदर काम करतो आणि नंतर बोलतो. इतर ठिकाणी नुसतं बोलतात पण काही काम करत नाहीत. त्याच्या विरुद्ध आमचं सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे. निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना याची दखल घ्यावी लागू आणि येणाऱ्या काही काळामध्ये एक चांगली बातमी तुमच्या सगळ्यांच्या कानावर पडेल एवढं मी या ठिकाणी आश्वासित करतो. सर्व आज महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने माननीय प्रदीप अप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव स्मृती गौरव समिती सांगली, तसेच पलूस कडेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या संयुक्त विद्यमान मी पंचायत श्री लोणार सोलापूरचा. मला खूप चांगलं वाटलं इथं आयोजन वगैरे व्यवस्थित केलं सर. खूप खूप धन्यवाद सर. असंच तुम्ही आमचं पोस्टपॉनला तुम्ही सपोर्ट करा सर. थँक्यू सर. आज अंकलखोप या गावामध्ये आपण पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची यशवंत श्री शरीरोत्सव स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी फार मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला. त्यांनी या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि जो हेतू आपला होता की अंकलखोप आणि आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी अशा पद्धतीनं जिममध्ये सराव करावा, आपली शरीरदृष्टी व्यवस्थित सदृढ करावी आणि तो हेतू खऱ्या अर्थाने सफल होईल. कारण आज या ठिकाणी ही स्पर्धा बघून निश्चितच अंकलखोपचे किमान 5 आणि तालुक्यातले किमान 25 बॉडी बिल्डर या पुढच्या स्पर्धेमध्ये उतरतील एवढी मला आशा आहे. आणि अंकलखोप गावातल्या रात्रीचे 12 वाजले तरी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली. सर्व पंचमंडळी आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार आणि सर्वांचंच मी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक म्हणून सगळ्यांचं आभार मानतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.